तर कशा प्रकारे असेल ही तिरंगी लढत यावरती एक नजर टाकूया। तर यामध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशा प्रकारे चिंचवडमध्ये ही तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। तर दुसरीकडे कसब्यातही तिरंगी लढत असेल, कारण भाजपचे उमेदवार हेमंत रासने, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि अपक्ष उमेदवार बाळासाहेब धाबेकर यांच्यामध्ये कसब्यात ही तिरंगी लढत होईल। तर जितेंद्र आव्हाड यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे। यावर भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी जोरदार टीका केलेली आहे। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना वेड्यांच्या रुग्णालयामध्ये दाखल करा अशी मागणी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केली। तसंच आव्हाडांचा 100 अपराधांच्या पापांचा घडा भरला असल्याचा जोरदार टोलाही लोणीकरांनी लगावला। तर दुसरीकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी देखील आव्हाडांचा समाचार घेतला। जितेंद्र आव्हाड कुठल्या नशेमध्ये बोलले, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? विनाशकाले विपरीत बुद्धी। जितेंद्र आव्हाडांचे शिशुपाळाप्रमाणे 100 अपराधाचा पापाचा घडा भरला आहे। बेताल बडबड करू नका, तर महाराष्ट्रातली जनता तुम्हाला बदडून काढेल, तुम्हाला रस्त्यावर फिरता येणार नाही। हे पिसाळलेले आहेत, कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये भोग्यांचा आवाज इतका वाढलेला आहे, ते स्वतः कोण आहेत हे विसर पडलेला आहे। आता जे जितेंद्र आव्हाड बोलतायत, तर त्यांचे जे बापदादे आहेत, त्यांच्या जे पक्षाच्या प्रमुखांची हीच भूमिका आहे का? शरद पवारांची हीच भूमिका आहे का?